नमस्कार। बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं। आइए देखते हैं आज के प्रमुख समाचार। नांदुरा नगर परिषदेत नेमकं चाललंय तरी काय? गंभीर आरोप, मोठमोठी निवेदने, पण FIR मात्र गायब. मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर नागरिकांचा संताप. नांदुरा प्रतिनिधी. नांदुरा नगर परिषदेमध्ये कर्मचाऱ्यांवर शिवीगाळ, दमदाटी, महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचे गंभीर आरोप करण्यात आले. कर्मचारी संघटना आक्रमक झाली, आंदोलनाचा इशारा दिला, प्रशासनावर दबाव टाकला. पण आता संपूर्ण प्रकरणावरच संशय निर्माण झाला आहे. कारण सर्वात मोठा प्रश्न असा की जर घटना इतकी गंभीर होती तर FIR का दाखल झाली नाही? माहितीनुसार पीडित कर्मचारी आणि स्वतः नगर परिषदेचे मुख्याधिकारी नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होते. तरीसुद्धा कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली नाही. त्यामुळे आता शहरात एकच चर्चा सुरू झाली आहे. हे प्रकरण दाबण्यात आलं का? आतील सेटलमेंट झालं का? जनतेची दिशाभूल केली जात आहे का? महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन झाल्याचा आरोप करण्यात आला. सरकारी कार्यालयात कागदपत्रे फेकल्याचे सांगण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या पायाला दुखापत झाल्याचेही म्हटले गेले. मग एवढ्या गंभीर प्रकरणात मुख्याधिकारी शांत का बसले? जर खरोखर अन्याय झाला होता तर दोषींवर तत्काळ गुन्हा दाखल का झाला नाही? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून केला जात आहे. कर्मचारी संघटना एका बाजूला सुरक्षिततेचा प्रश्न मांडते, आंदोलनाची भाषा करते, पण दुसऱ्या बाजूला पोलिसांत तक्रारच नाही. त्यामुळे आता संपूर्ण प्रकरणावर संशयाचे सावट निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून अनेकांनी थेट आरोप केले आहेत की नगर परिषदेत प्रशासन कमी आणि सेटलमेंटचा खेळ जास्त सुरू आहे. दरम्यान या प्रकरणावर मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतेही स्पष्ट स्पष्टीकरण समोर आलेले नाही. त्यामुळे नागरिकांचा रोष अधिकच वाढताना दिसत आहे. जर घटना खरी असेल तर FIR दाखवा, आणि जर FIR नाही तर मग हा सगळा ड्रामा कुणासाठी? महिला कर्मचाऱ्यांच्या नावावर सहानुभूती, पण कारवाई मात्र शून्य. नगर परिषद प्रशासन नागरिकांना मूर्ख समजतंय का? नांदुरा शहरात आता या प्रकरणाने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.